पुण्यामधनं एक धक्कादायक बातमी पुढे येते आहे। भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण केल्याचं कळतंय। पुण्याच्या शेवाळवाडीमधनं मामा सतीश वाघ यांचं अपहरण झालेलं आहे। कारमधनं आलेल्या चौघांनी हे अपहरण केल्याची माहिती आहे। अपहरणाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली ही दृश्य आपण बघतोय। भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण करण्यात आलंय। मामा सतीश वाघ यांचं पुण्याच्या शेवाळवाडीतनं अपहरण करण्यात आल्याची माहिती आहे। 4 जणांनी त्यांना चारचाकी गाडीमध्ये टाकून नेल्याचं कळतंय। या प्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। पोलीस आता आरोपींचा शोध घेत आहेत। आज सकाळी आम्हाला माहिती प्राप्त झाले होते, शेवाळवाडीला एक वाघ माणूसच्या नावाचा व्यक्ती आहे, त्यांना कोणीतरी 4 लोकांनी किडनॅपिंग केलेले आहे असे आम्हाला माहिती प्राप्त झाले होते। त्या अनुषंगाने आम्ही सर्व बाजूने आम्ही तपास करत आहे। डीबी टीम 5 डीबी टीम आणि क्राईमची टीम सर्व काम करत आहे। वरिष्ठ अधिकारी सर्व येऊन भेट दिलेले आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सर्व शेजारी असणारे ग्रामीण भाग आहे, सोलापूर या सर्वांना सुद्धा अलर्ट केलेले आहे। तिकडे पण काही गाडी वगैरेच्या माहिती मिळाली तर ते पण अलर्ट केलेले आहे। आमचा शोध चालू आहे। एकंदर सकाळी जो प्रकार घडलेला आहे, आमच्या चुलत्यांचं अपहरण झालेलं आहे। त्याच्यानंतर पूर्ण पोलिसांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलेलं आहे आणि पूर्ण यंत्रणा सध्या आमच्या चुलत्यांना शोधण्याच्या प्रयत्नात आहेत। त्यांचं पूर्ण आम्हाला सहकार्य आहे आणि आमचं एवढंच आहे की आमचे चुलते लवकरात लवकर मिळावे। नाही, आम्ही एकंदर सर्वसाधारण कुटुंबातली लोक आहोत आणि आमचं कोणाशी काही कसल्याही प्रकारचा वाद नाहीये। आणि आज घटनेविषयी आपण अधिक बोलूया। पुण्यात प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, अत्यंत खळबळजनक अशी घटना म्हणून याकडे बघावं लागेल, कारण आमदाराच्या मामाचं अपहरण झालेलं आहे। मुळात ज्यांचं अपहरण झालंय ते मामा असलेले सतीश वाघ हे नेमके कोण आहेत, ते नेमकं काय करतात, हा एक त्यातला महत्त्वाचा मुद्दा। आणि तपास आता कुठल्या दिशेनं सुरू आहे, काही कळू शकलंय का? योगेश टिळेकरचे जे मामा आहेत ते या शेवाळवाडी हडपसर परिसरामध्ये त्यांची मोठी शेती आहे। त्यांचे अनेक व्यवसाय सुद्धा याच ठिकाणी आहेत आणि याच ठिकाणी 100 मीटर वरती त्यांचं घर आहे। आज सकाळी ते व्यायाम करण्यासाठी ज्यावेळेस आले होते त्यावेळेस 6-6:30च्या सुमारास असं पोलिसांची माहिती आहे। मात्र घरच्यांकडून 5-5:15 वाजता या ठिकाणी हे सगळा प्रकार झाल्याचं म्हटलं जातंय। आणि विशेष म्हणजे माझ्या पाठीमागे जो रस्ता आहे तो रस्ता पुणे सोलापूर हायवे आहे, मात्र इकडं ही गाडी न जाता 4 जण सकाळी या ठिकाणी आले आणि ही गाडी जी आहे ती पाठीमागच्या रस्त्याने मधल्या रस्त्याने पुणे सोलापूर हायवेवरती लागली असल्याची पोलिसांना माहिती आहे। पोलिसांकडून तपास सुरू आहे। सातत्याने पोलीस गाड्यांच्या फेऱ्या पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी तपास करतायत। मात्र सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचं जर अपहरण होत असेल तर पुण्यातली कायदा सुव्यवस्था हाही देखील खरा प्रश्न निर्माण झालाय, कारण दिवसभरामध्ये पोलिसांना कुठलाही गावा लागलेला नाही। इतकिंचित म्हणजे गाडीचा नंबर सुद्धा आणखी पोलिसांपर्यंत पोहोचलेला नाही। पोलिसांना विचारण्यात आल्यानंतर ते असं सांगतायत की अंधार असल्यामुळे त्या गाडीचा नंबर सुद्धा आमच्याकडे ट्रेस झालेला नाही। त्यामुळे पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अपहरण घटना गुन्हेगारी वाढत असताना पुणे पोलीस मात्र काय करतात हा खरा प्रश्न आहे। आता पुणे पोलिसाच्या या सगळ्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत, कारण सत्ताधारी आमदाराच्या मामाचंच अपहरण झाल्याने मोठा प्रश्न निर्माण आहे। त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत। आज दिवसभर त्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात नागरिक त्यांचे नातेवाईक जमा झालेले आहेत आणि त्यांच्या पद्धतीने सुद्धा पॅरलर ही सगळी शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। आणि कुटुंबियाने सांगितले की आमची पोलिसांकडून तपास सुरू आहे, मात्र दुसरीकडे हे हाय प्रोफाईल अपहरणाचं प्रकरण समोर आल्यामुळे अर्थातच पुणेकरांकडून चिंता व्यक्त केली जाते।